त्यामध्ये गणपतीच्या 4 दिवस आधी म्हणजे ऋषी पंचमीला विसर्जन होतं. हे 5 दिवसांचे गणपती बसतात. पेशवे काळात असाच बसायचा. शिवकालात तर 1.5 दिवसाचा गणपती बसायचा. रायगडावर संदर्भ आहे 1.5 दिवसाच्या गणपती बसले, कीर्तनं झालेली आहेत त्यावेळेस. गंमत अशी आहे की आजही पुण्यामध्ये तसा गणपती कुठं बसत असेल तर कसबा पेठेमध्ये मुजुमदारांच्या वाड्यामध्ये हा गणपती बसतो. पेशवेकालीन गणपती अत्यंत सुंदर गणपती, मखर केलेलं असतं आणि 5ही दिवस संध्याकाळी, सकाळपासूनच खरं तर मला आता आठवत नाही त्यांनी स्वरूप बदललं असेल तर, पण मी स्वतः संध्याकाळी जातो, कामं संपून जातो, त्यामुळे 4 वगैरे वाजता मी गेलो. कीर्तनं असतात, गायनं असतात. दारांचा गणपती आहे, सरदार मुजुमदार आहेत, त्यांचा तो वाडा आहे, तेव्हा तुम्हाला वाडाही बघता येतो. एरवी बंद असतो. एरवी मी तर म्हणेन अजिबात जाऊ नका, त्यांना त्रासही देऊ नका. पण या गणपतीच्या दिवशी सर्वांसाठी ते 4 ते 5 वाजता खुलं करतात. 5 वाजता शक्यतो जा, म्हणजे छान गाद्या टाकल्या असतात बाजूला. सभामंडप आहे मोठा, अगदी सभामंडप, म्हणजे बालगंधर्व सुद्धा तिथे येऊन गेलेले आहेत. भीमसेन जोशींचं गायन झालेलं आहे असा तो सभामंडप आहे. सभामंडपात बाजूला अशा गाद्या ठेवलेल्या असतात, समोर कीर्तनकार असतात, बुवा असतात, बाजूला त्यांचं वाद्यांची साथ असते. आणि गणेश चतुर्थीला म्हणजे भाद्रपदातली जी आपण गणेश चतुर्थी करतो त्या दिवशी तर नक्कीच जायचं, कारण तिथं गणेश जन्माची कथा सांगितली जाते आणि ती भन्नाट तुम्हाला, म्हणजे ते झाल्यानंतर प्रसाद आरती करून मग तुम्ही घरी जातात. तर मग समाधान जे असतं ना ते मी आत्ता शब्दात वर्णन करू शकत नाही.